नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या ठळक बातम्या। मुस्लिम बांधवाचा बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात पार पाडावा यासाठी सर्व धार्मिकांनी सहकार्य करावे। एखादी संशयास्पद घटना घडत असल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पोलिसांना द्यावी। कोणतीही नैतिक पोलीसगिरी करण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर परिषद सभागृहात सर्व धर्मीयांची शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, प्रभावी ठाणेदार आदी उपस्थित होते। त्याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर सह उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनी विचार व्यक्त करताना बकरी ईद निमित्त सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही केले। एखादी घटना घडल्यास कोणतीही पोलीसगिरी करण्याचा प्रयत्न करू नये। घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी। पोलीस तातडीने त्याची दखल घेऊन कारवाई करतील। कोणत्याही धार्मिक भावना दुखवणार नाही असे कृत्य कोणीही करू नये। कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही। समस्या असल्यास त्या ठिकाणी मांडाव्यात। त्याचबरोबर येत्या काळात स्वतःहून तुमच्यापर्यंत येऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे असे अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी हे सांगितले। या बैठकीत दोन्ही तालुक्यातील ठाणेदारासह शहरातील नागरिक उपस्थित होते। अपर पोलीस अधीक्षक आणि माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर त्याप्रसंगी एपी न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया। मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। देऊळगाव शहर परमपूज्य बालाजी महाराजांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि परमपूज्य बालाजी महाराजांचे जे महोत्सव, ऐतिहासिक महोत्सव या शहरामध्ये संपन्न होतात। सर्व समाजाला घेऊन हा उत्सव त्या ठिकाणी संपन्न होत असतो। त्याच्यामुळे त्या देऊळगाव शहरामध्ये या नगरीमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही जे बदल झालेले आहेत, एक समाजामध्ये सामाजिक बदल जे काही आहेत, धार्मिक बदल आहेत किंवा बदलणारं वातावरण आहे, सगळं यामुळे जे काही घटना अलीकडे घडायला लागलेले आहेत याकडे मला थोडं लक्ष सर्वांचं बघावं लागेल। काय होतं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण इगो प्रॉब्लेम झालेले आहेत। अगदी छोटेशी एखादी गावातील यात्रा असू दे, कुठला सण समारंभ असू दे, या ठिकाणी काही लोक असे आहेत की जे समाजकंटक म्हणून किंवा त्यांना विघ्न संतुष्ट म्हणू आपण, काहीतरी झाल्याशिवाय त्यांना मजा वाटत नाही। ते शांततेत चाललं असेल तर त्यांना ते असं वाटतं की हे खूप काय असं व्यवस्थित चाललेलं आहे, असं नको आहे। कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी असं झालं पाहिजे की एखादी काहीतरी विघ्न आलं पाहिजे किंवा मग तिथे आपला मोठेपणा मग तिथे वाढला पाहिजे, या दृष्टीने ते काही करायला तयार असतात। आणि असे काही जे समाजकंटक आहेत त्यांच्यामुळेच ही सुव्यवस्था समाजाची अलीकडे बिघडायला लागलेली आहे। बघा तुम्ही आता एक सोशल मीडियाचं उदाहरण घ्या। त्या भागामध्ये गेले 1 वर्षामध्ये 2025 मध्ये 1 जानेवारीपासून आजपर्यंत 7 ते 8 गुन्हे दाखल झाले। संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं